आकाशवाणी मुंबई केंद्र सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन. आज आपण ऐकणार आहोत वपू काळे लिखित पेन सलामत तो या कथेचं अभिनाट्य वाचन. अवी, तुझी मला रात्रंदिवस काळजी वाटते बघ. अगं पण का? तुझ्या एक एक सवयींमुळे. कसल्या सवयी घेऊन बसली आहेस? आता परत परत सांगू का मी? जाऊ दे ग, ते लिहिण्यासंबंधीच ना. हम्म, त्यात काय मोठंच? अगं तुला माहितीये ना, माझ्या मनात तसं काहीही नसतं. तुला जाणीव आहे ना त्याची. वेडा आहेस तू, वेडा. अरे मला एकटीला ह्याची जाणीव असून काय उपयोग आहे? अगं पण मला जगाशी काय कर्तव्य आहे? माझी मधुवंती मला ओळखते ना, मग मला कुणाची पर्वा आहे? असं म्हणून कसं चालेल? तुला ना काहीच कळत नाही रे अवी. उद्या तुझं माझं लग्न झालं म्हणजे कुणाची पर्वा नाही असं म्हणून चालणार आहे का आपल्याला? लग्नाचा विषय निघाल्यावर अविनाश एकदम खुश झाला. 2 बोटं तोंडात घालून झक्कपैकी शिट्टी ठोकावी असं त्याला वाटलं. पण मधुवंती भलतीच तापली असती. तिची पोझिशन पब्लिक मंदी डॅम झाली असती. मधुवंतीचा हात नुसताच हातात घेत अवी म्हणाला, दिली ना तुझ्या पप्पांनी परवानगी? हम्म. हा मग नाईस. काल मागणी घालायला आलो होतो तेव्हा छातीत नुसतं पाक पुक होत होतं. तेव्हा वाटलं होतं की मागणी घालण्याच्या ह्या सोहळ्यातून जाण्यापेक्षा ना. पुढचं माहितीये मला. मधुवंती मध्येच म्हणाली. अवीचा चेहरा प्रश्नांकित झाला. पाहतोस का असा? तुझी काळजी वाटते म्हणाले ते उगीच नाही. वर्तमानपत्राच्या बॉर्डरवर तू लिहून ठेवलं होतंस. मागणी घालण्यापेक्षा धडाधड आवडणाऱ्या पोरी पळवून न्याव्यात. पोरीच्या बापाला तोंड देण्यापेक्षा पोलिसाला तोंड देणं सोपं. तू गेलास आणि अण्णा वरचेवर मला विचारत राहिले. मधू, या गृहस्थाचं तुझ्यावर खरं प्रेम आहे का ग? नाही, याची लक्षणं मला ठीक दिसत नाहीये. अवीचा चेहरा कावरा बावरा झाला. एकदम पडलाच. असा चेहरा टाकू नकोस. मी त्यांना सगळं सांगितलंय. आपलं लग्न नक्की होणार आहे. आता कसलाही विचार करायचा नाही. नाही ना करणार? मधुवंतीने विचारलं आणि अविनाशनं कबुली दिली. नाही करणार. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे हनीमूनची. अवीनं मधुवंतीचं वाक्य पुरं केलं. लटक्या रागानं मधुवंती म्हणाली, हनीमूनची नाही तर कुठेही काहीही लिहायचं नाही ही गोष्ट. काय हं? अवी, मी काय म्हणते? आहा. या प्रश्नानं शर्मिंदा होत अवीनं विचारलं, तुझ्याकडे रबर आहे का? रबर? आ? मधुवंतीने साशंक होऊन पुढे वाकून पाहिलं. डब्याच्या हँडलला रिझर्वेशन स्लिप लावली होती. कोऱ्या भागावर अवीनं लिहून ठेवलं होतं, हनीमून स्पेशल. मधुवंतीला रागही आला आणि हसूही आवरेना. आता तुझ्या पुढे हद्द झाली. हा छे छे छे. परत इकडे येईपर्यंत मला काहीच सुचायचं नाही. अगदी निश्चिंतपणे 4 दिवस गावाला राहणार होते, पण ते सुखावह होणार नाही. तुझ्या पुढे काय करू रे मी आता? मधुवंती काकुळतीला येत म्हणाली, नाही नाही मधू, आता 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 नाही तसं करणार. अगदी पेन्सिलची शपथ. ती स्लिप फाडून टाक दरवाजाची. हं. आता सगळीकडे संप होणार असल्याचं ऐकतेय. हा हा. गाड्याही बंद होणार आहेत. पोस्ट पण नाही. काही घोटाळा करून ठेवलास तर मला समजणार सुद्धा नाही. अगं माझे आई, आता नाही लिहित. तसं कशाला पण? आता येऊ का मी असाच तुझ्या बरोबर? अवीच्या प्रश्नाचं उत्तर इंजिनच्या शिट्टीनं दिलं. गाडी हलली. गाडीतली इतर माणसं आपापल्या नातेवाईकांना सांभाळून राहा असं सांगत होती, तर मधुवंती शेवटपर्यंत काही लिहू नका म्हणून सांगत राहिली होती. अवी आज भलत्याच चांगल्या मूडमध्ये होता. मधुवंतीच्या बापानं होकार दिला होता. आता त्याच्या जीवनाला अर्थ येणार होता. त्याच नादात त्यानं एका अर्जंट फाईलवर साहेबाला उद्देशून लिहिलं, तुमचं प्रेमही सफल होईल. फियांसीचा बापही तिच्यासारखाच खुसखुशीत असतो. हा ड्राफ्ट बरोबर आहे का हो? अवीनी वर पाहिलं. श्यामला टिप्पणीस शेजारी उभी होती. अवी श्यामलेकडे पाहत राहिला. तिचा आजचा थाटमाट पाहून तो सरदच झाला होता. दिवसभर श्यामलेशी नुसत्या नुसत्या गप्पा मारीत बसावं असले प्रत्यक्षात न उतरणारे विचार डोक्यात पिंगा घालून गेले. ड्राफ्ट पाहताय ना? हा? तो नेहमीच पाहतो. आज
तुम्हाला पाहून घेतो. इश्य. इश्य काय, पाहावं म्हणूनच ना केलं ते सारं. बरं जाऊ दे. काय विशेष? बर्थडे? नाही. मग अपॉइंटमेंट? नो नो. मग सहज शॉक से. मजा आहे बुवा. पुन्हा व्रात्य विचार डोक्यात फेर धरू लागले आणि याच विचारांच्या तंद्रीत आवीनं हातातल्या कागदावर लिहून ठेवलं. साहेबाची आज मजा आहे. श्यामला तो कागद घेऊन निघून गेली तेव्हा आवीच्या लक्षात आलं की विचारांच्या तंद्रीत आपण त्याच कागदावर लिहून ठेवलंय. इंग्लिड असल्याप्रमाणे तो ताडकन उभा राहिला. तेवढ्यात शिपाई बोलवायला आलाच. हा भीत भीत आवीनं खोलीत प्रवेश केला. श्यामला गालातल्या गालात हसत होती. या हे हँडरायटिंग तुमचंच ना? नॉनसेन्स. सकाळी एका कागदावर लिहिलं पोरीचा बाप तिच्या इतकाच खुसखुशीत असतो. हो. काय हे? आय नो युअर हॅबिट्स. सकाळचं वाक्य मी खोडलं, ठीक आहे, पण अशी मीच सारखी तुमची वाक्य खोडू लागलो तर मला दुसरी कामच करायला नको, नाही का? सॉरी सर. जीभ चावत तिथलाच रबर घेत आवीनं ते वाक्य खोडून टाकलं. ठीक आहे ठीक आहे, नाव यू कॅन गो. मिस्टर नाडकर्णी, हे पेन केवढ्याला घ्यावं? गोखलेचं पेन हातात घेत त्यानं विचारलं. कोणत्या मेघचं आहे? लिहून तर पहा. अहो नाडकर्णी, पहा ना काहीतरी लिहून. गोखलेनं त्याला जागं केलं. आवीनं लिहिलं. श्यामले इतकीच मिसेस गोखले आज मारू दिसत आहे. त्यांचं लग्न झालं नसतं तर मजा होता. लिहून झालेलं वाक्य वाचून पाहताच त्याचा तो चपापला. आ, भरकन त्याचा चोळामळा करून त्यानं तो खाली टाकून दिला. हे पेन पेन झक्क आहे एकदम फर्स्ट क्लास. गोखलेचं लक्ष वेधून घेत आवी म्हणाला. काय लिहून पाहिलं? पाहू. नाही नाही अहो, तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच नाही. काहीतरी असंच म्हणजे ते भरकटलेलं होतं. अहो, मला दाखवायला काय हरकत आहे, पण दाखवा ना. नाही अहो, तसं काही विशेष काही नाहीये. अहो, पण- अहो मी कागद टाकून सुद्धा दिलाय. तेवढ्यात फोन खणखणला. हायसं वाटून आवी फोन घ्यायला धावला. फोन घेऊन आवी जागेवर परततो तो संतापलेली गोखले तिथेच उभी होती. रागाने पण आजूबाजूच्या लोकांना कळणार नाही अशा बेतानं ती म्हणाली. माझ्या संबंधीचे तुमचे खरे खुरे विचार आज मला समजले. बसने बरोबर घरी चालण्याचा किंवा चहाचा आग्रह करण्यामागचा हेतूही समजला. अहो ऐका तर खरं, म्हणजे अगदी सहज काहीतरी. काही सांगू नका. तुमच्या सुप्त मनातले विचार आपोआप आज कागदावर उतरले, तुमच्याही नकळत. नाव आय विल नॉट स्पेअर यू. मी निघाले साहेबांकडे. पाठोपाठ गोखलेने हातातला चुरगाळलेला कागद आवीच्या पुढ्यात आदळला आणि खरोखर ती साहेबांकडे गेली. आता भविष्य सांगण्यासाठी कोणत्याही होराभूषणाची गरज नव्हती. शिपायानं बोलवल्यावर जाण्यापेक्षा आधीच आपण गेलेलं बरं असा विचार करून आवी आपणहून केबिनच्या बाहेर जाऊन उभा राहिला. जास्तीत जास्त काय होईल? वाईटातल्या वाईट गोष्टीचा विचार करून ठेवावा. साहेब नोकरीवरून काढून टाकतील, ऑफिसच्या बाहेर फिरकू देणार नाहीत, वॉचमनला सांगून ठेवतील. या गृहस्थाला ऑफिसात पाऊल टाकू देऊ नकोस. आलास तर सरळ लाथ मारून हाकलून दे, नाहीतर पोलिसांच्याच स्वाधीन कर. पण यातलं काहीच घडलं नाही. गोखले बाहेर आली. साहेबांच्या बोलवण्याची वाट पाहून पाहून आवी कंटाळला. मग जागेवर येऊन बसला. गोखलेकडे पाहण्याचा तो टाळत होता आणि चुकून एक दोनदा नजर वळली तेव्हा काहीशा रागानं गोखलेनं दुसरीकडेच पाहिलं. शून्य मनानं आवी बाहेरच्या दरवाजातून दिसणाऱ्या रहदारीकडे पाहत राहिला. एवढ्यात परेलकर आणि संसगिरी फर्मचा मॅनेजर साहेबांना भेटायला आला. नेम अँड बिझनेस या चोपडीतलं वरचं पान त्यांना आत पाठवण्यासाठी फाडून घेतलं. पण त्याच्यावर नाव वगैरे लिहायचं सोडून तो ती चिठ्ठी पाहतच राहिला. थोड्याच वेळात त्यानं त्याचा चोळामोळा करून फेकला आणि साहेबांना न भेटताच तो निघून गेला. डोक्यात कसलासा प्रकाश पडून आवी धावला. त्यानं ते चिटोरं उचललं. मगाशी साहेबांच्या बोलवण्याची वाट पाहत उभे असताना त्यानंच वरच्या स्लिपवर लिहून ठेवलं होतं. या गृहस्थाला ऑफिसात पाऊल टाकू देऊ नकोस. आलाच तर सरळ लाथ मारून हाकलून दे, नाहीतर सरळ पोलिसच्या स्वाधीन कर. मनाच्या भरकटलेल्या अवस्थेतच आवीनं ऑफिस सोडलं. तरी बिचारी मधुवंती गाडी सुटेपर्यंत आणि सुटल्यावरही त्याला बजावत होती. सकाळी ऑफिसला येताना सगळं जग सुंदर होतं ते आता आवीला अक्राळ विक्राळ वाटू लागलं. काय करावं आवीला सुचेना.
आणि मग चालता चालता त्याला एकदम आठवण झाली ती दातेची. दाते, अवीचं विश्रांतीस्थान, अकृत्रिम स्नेह करणारा दाते. दातेच्या स्नेहाला उपमाच द्यायची झाली तर पुन्हा त्याच्याच स्नेहाची द्यावी लागेल. राम रावणाचं युद्ध कसं झालं तर राम रावणाच्या युद्धासारखं. त्याचप्रमाणे मैत्रीचीच उपमा मैत्रीला. या भाऊजी, खूप दिवसांनी फेरा वळला गरीबाकडे. भाग्यच म्हणायचं. काय चेष्टा करता काय गरीबाची? हा, एवढी एक विद्या बरी उचलल्या तुम्ही नवऱ्याकडून. काय कुठे गेले, कुठे स्वारी? बाहेर गेलेत. एवढ्यातच येतो असं म्हणून गेलेत. पण मला नाही वाटत लवकर येतील असं. कशावरून? 7 वर्षाच्या अनुभवावरून. शेजारचं वर्तमानपत्र हातात घेत अवी म्हणाला, प्रत्येक बाईचे तिच्या नवऱ्यावर काही ना काही आरोप असतातच. संसाराच्या कोर्टात नवरे लोकांच्या वाट्याला नेहमी आरोपीचीच भूमिका येते. असं का? तीच त्यांना उत्तम वठवता येते म्हणून. अवी यावर गप्प बसला. खरं तर ह्या विषयावर अवी हिरिरीनं बोलला असता, पण आज त्याचं कशातच लक्ष नव्हतं. त्याच्याकडे बारकाईनं पाहत अनुराधा म्हणाली, भाऊजी, तुमचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय आज. म्हणजे हो, खरं तर संबंध दिवसात फार घोटाळे झालेले आहेत. मधुवंतीशी भांडलेले दिसताय. नाही हो, अहो काहीतरीच काय. मधुवंती आजच गावाला गेल्या. अच्छा, तरीच मित्राची आठवण झाली आणि चेहराही उतरलाय. नाही हो, तसं नाही हो. म्हणजे खरंच आज आज ना फार घोटाळे झालेत. तेही प्रिया नाही म्हणूनच ना. अवी ह्यावरही गप्प बसला. नकळत हातात पेन आलं. वर्तमानपत्राच्या कोऱ्या पट्टीवर तो काहीतरी लिहायला लागला. अगदी नकळत, अभावितपणे, विमनस्क स्थितीत. काय झालं सांगाल की नाही भाऊजी? अनुराधेनं विचारलं. लिहिण्याचा चाळा चालू ठेवीत अवीनं सगळी हकीकत सांगितली. भाऊजी, ही गोखले कोण पण? गोखले आणि पूर्वाश्रमीची अनुराधा बर्वे, तुमचीच क्लासमेट. तुमच्या ऑफिसात ती आहे हे माहीतच नव्हतं मला. ती काही नाही करणार तुम्हाला. ती स्पोर्ट आहे फार. नाही हो, तसं नाही. त्यांचा काही नेम नाही. अहो, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. काही होत नाही. मी फक्कड आलं घालून चहा करून देते. आपोआप मन शांत होईल. अनु, हो. अनु, अहो काय? माझ्या गैरहजेरीत इथे कोणी आलं होतं का? बाहेरून आलेल्या दातेनं रागानं प्रश्न विचारला. त्याचा आकारण चढलेला सूर ऐकून अनुराधेला आश्चर्य वाटलं. एवढं चिडून विचारायला काय झालं? सरळपणानं सांगायचं नसेल तर माझं काही म्हणणं नाही. वर्तमानपत्राची कोरी चौकट अनुराधेसमोर धरीत दाते म्हणाला, याचा अर्थ तरी सांगता येईल का? अनुराधा मोठ्यानं वाचू लागली. अनुराधा, मला माफ कर. एका विवाहित स्त्रीबद्दल माझ्या हातून असं घडायला नको होतं. पण तरीही मला एकदाच एकटी भेट. मी तुझा ग्रह बदलू शकीन. काय झालं? अनुराधेला हसू आवरेना. मुश्किलीनं हसणं थांबवीत ती म्हणाली, अरे दिवे ओवाळा. बायकांना मत्सरी म्हणता आणि तुम्ही पुरुष काय कमी मत्सरी असता हो? अहो, लग्नाला 7 वर्ष झाली महाराज. आता मी प्रेम प्रकरण करणार आहे काय? अहो, मित्राचा अक्षरही ओळखता येत नाही तुम्हाला? म्हणजे अवी आला होता की काय? नाही, माझं लवर. हा प्राणी खरोखरच या सवयीमुळे केव्हा तरी चांगलाच गोत्यात येणार आहे. आता सकाळी येईल धापा टाकत. दातेच्या भाकिताप्रमाणे अवी दुसऱ्या दिवशी सकाळी खरोखरच धापा टाकीत हजर. अरे, रात्रभर लेका झोप नाही. का बुवा? काहीच माहिती नाही असं दाखवीत दातेनं विचारलं. कालचा पेपर कुठे? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज नाही ना झाला? त्याच धास्तावलेल्या अवस्थेत अवीनं विचारलं. आता जास्त चेष्टा करून ताणण्यात अर्थ नाही असा विचार करीत दाते म्हणाला, माझा काही गैरसमज झाला नाही आणि होणंही शक्य नाही. पण आमचे श्वशूर मात्र त्याचा अर्थ विचारित होते सकाळी. ते केव्हा आले? काल रात्रीच. मला 2-3दा विचारलं त्यांनी. मी उडवाउडवी केली. डॅमेट, ही मोठी माणसं भलतीच खाष्ट असतात. प्रत्येक बाबतीत यांना बारीक सारीक लक्ष ठेवावंसं वाटतं. गोळ्या घालून उडवलं पाहिजे सगळ्या म्हाताऱ्यांना. अनुराधा तेवढ्यात चहा घेऊन आली. वहिनी, माफ करा, म्हणजे राग धरू नका. चहाचा कप हातात घेत अवी म्हणाला. एकाएकी दाते हसायला लागला.
अनुराधा म्हणाली, आता हसतायत. कालचा अवतार पाहायला भाऊजी तुम्ही इथे हवे होतात. ही खोटं सांगतीये. अशा तऱ्हेच्या खुणा दाते आवीला करत होता. तेवढ्यात दातेचे श्वसूर बाहेर आले आणि पेपर घेऊन आत गेले. दोघांचा चहा संपतो न संपतो तोच अनुराधेचे वडील रागारागाने बाहेर आले. जावाई बापू, 5 वर्षांनी आलो काल. तुम्हाला नको होतं तर सरळ सरळ पत्रानं कळवायचं होतं येऊ नका म्हणून. गोळ्या घालण्याची भाषा कशाला? आणि असं लिहून तरी का सुचवावं? आपला उपद्व्याप लक्षात येऊन अवी गोंधळला. मागचा पुढचा विचार न करता तो सरळ त्यांच्या पाया पडला. माफ करा काका, माफ करा. म्हणजे कारण ते मी लिहिलं ते, आणि तेही अगदी चमत्कारिक मनस्थितीत. खरंच सांगतो, त्याचं कुणाशी कसलाही काही संबंध नाही हो. असं मला वाटतं काल अनुराध्यबद्दल देखील तुम्हीच लिहिलेलं दिसतंय. अहं. काय तुमच्या आजकालच्या तरुण मुलांचं चाललेले असतात ना उद्योग, काही कळत नाही. अनुला कालच्या वाक्याचा अर्थ विचारला ती गप्प. जावई बापू पण उडवाउडवी करतायत. तुम्ही ते लिहिलंय पण तुम्ही त्याचा अर्थ सांगणार नसालच. एवढ्यासाठीच तुम्हाला म्हातारी माणसं जवळ नको असतात. पण आता मी असा जाणार नाही. तुम्हा तिघांची काहीतरी कारस्थानं चाललेली आहेत. त्याचा छडा लावेन आणि मगच काळं करीन. गोळ्या घालतायत म्हणे. अनुराधा, एकटी भेट. शेवटचे शब्द पुटपुटत दातेचे श्वसूर आत गेले. डोक्याला हात मारून घेत आवी बाहेर पडला. सगळं जग लबाड आहे. आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या भावना कोणालाच समजत नाही. बॉसलाही कळत नाहीत. सौ गोखलेला तर नाहीच नाही. दातेच्या सासऱ्याला तर अक्कलच नाही. छडा लावणार म्हणे. छडा लाव लेका लाव, छडा लाव, खुशाल लाव. छडा लावतो. अरे काहीच नाही तर तुला सापडणार काय? आणि मला अनुराधेशी काय कर्तव्य आहे? माझी मधुवंती, अरे तिची सर कुणालाच येणार नाही. ती माझे विचार ओळखते, माझ्या भावना ओळखते. नाही, तिला बोलवलीच पाहिजे. एक्सप्रेस पत्रच टाकतो. मधुवंती चांगली आहे, खरंच. मधुवंतीच फक्त चांगली आहे. सगळं जग वाईट आहे. ऑफिस वाईट आहे. आणि हे चिक्कार गर्दी असलेले पोस्ट वाईट आहे. बॉम्ब टाकून सगळं उडवलं पाहिजे. पुढच्याच क्षणी काउंटरवर टिपायला ठेवलेल्या टिप कागदावर वाक्य लिहिलं गेलं. बॉम्बची व्यवस्था व्हायला हवी तातडीने. 1 पुरे. आधी पोस्ट, मग ऑफिस, दातेचा सासरा, वाटल्यास सौ गोखले, बॉम्ब. पण तत्पूर्वी हे पत्र पोचावं. CID ऑफिसर मोहिते वैतागले होते. सर्वत्र संप होणार होता. खात्याचं काम वाढणार होतं. मोठ्या मिनतवारीनं तरीसुद्धा त्यांनी रजा मिळवली होती. अवीच्या मागेच ते उभे होते. त्यांनाही एक पत्र रजिस्टर करायचं होतं. रिकामपणाचा चाळा म्हणून म्हणा किंवा रक्ताचं वळण म्हणा, ते अवीची भांबवलेली अवस्था पाहत होते. टिप कागदावरचा मजकूर वाचल्यानंतर मोहितेंना आपण रजेवर असल्याचा विसर पडला. पत्र रजिस्टर करण्याचं सोडून ते अवीच्या मागं धावले. धावती बस सोडून अवीनं उडी मारली. त्यांच्या पाठोपाठ मोहित्यांनी पण उडी मारल्यावर हा गृहस्थ आपला नक्की पाठलाग करतोय याची अवीला खात्रीच पटली. पोस्टातून बाहेर पडल्यापासून एक गृहस्थ मागे येतोय अशी अवीची भावना झाली होतीच. 1-2 ठिकाणी अवी मग उगीच थांबला होता. मधूनच एकदम पळत होता. तो माणूस पाठोपाठ येतच होता. अवीनं पकडलेली बस त्यानंही पकडली होती आणि आता धावत्या बसमधून अवीनं उडी मारल्यावर पाठलागावर असलेला इस्मानही उडी मारली होती. या माणसाला कसं चुकावं या विचारानं अवी अस्वस्थ झाला. आपण कोणता गुन्हा केलाय म्हणून ह्याने आपला पाठलाग करावा? पण आपल्याच मागे तो नक्की येतोय का? पण काय येतोय? पाहावं पुन्हा. अरे हो, आपल्या मागोमागच. हां, तर आपल्या मागोमाग जर तो आता समोरच्या हॉटेलात आला तर नक्कीच तो आपल्यावर पाळत ठेवतोय असं समजायचं. अवी हॉटेलात गेला. पाठोपाठ मोहिते पण आत गेले. जास्त सायास न करता अवीच्या हालचाली सहजासहजी पाहायला मिळतील अशी जागा त्यांनी निवडली. आता मात्र अवीची खात्रीच होऊन चुकली. तर ह्याला गुंगारा कसा द्यावा? ह्याचा आपल्याशी काय काम असेल? अरे हा CID ऑफिसर असेल का? कोणी का असे ना, तो आपल्या मागावर आहे हे निश्चित. कोण आहे हा? तो कोण आहे ह्या प्रश्नापेक्षा त्याला चुकवावं कसं ह्याचा विचार प्रथम केला पाहिजे.
दातेकडेच जावं. तो नक्कीच मार्ग सुचवेल या प्रसंगात. त्याचप्रमाणे हा आपल्या जर निश्चित मार्गावर असेल तर तोही पाठोपाठ येईलच, तेही दाखवता येईल. एक चहा घेऊन आवी मग तसाच बराच वेळ बसला. मोहितही आपल्या जागेवर बसून आवीच्या हालचाली पाहत होते. चहा पिऊन झाल्यावर वेटरनं आवीला कुपन दिलं होतं. त्याच कुपनच्या मागच्या बाजूला आवी काहीतरी लिहित आहे हेही मोहित्यांनी पाहिलं. हा गुन्हेगार सापडला तर याच पद्धतीनं, त्याच्या ह्याच सवयीनं सापडणार याबद्दल मोहित्यांची खात्री होऊन चुकली. वास्तविक मोहित्यांनी त्याला केव्हाही अटक केली असती. संप लवकरच सुरू व्हायचा होता. संशयास्पद हालचालीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला वॉरंट शिवाय पकडण्याचे अधिकार पोलिसांना मिळाले होते. पण आवीची ही कुठेही लिहिण्याची सवय पाहून हा मनुष्य आपल्याला आणखीन काही धागेदोरे देईल म्हणून मोहिते गप्प होते. आवी बिल देऊन बाहेर पडला. आवीचं कुपन तारेला अडकवलं गेलं. तत्परतेनं पुढं होऊन आपण कोण आहोत याची कॅशरला कल्पना देऊन मोहित्यांनी आवीला मिळालेलं कुपन पाहिलं. कुपनच्या मागच्या भागावर शब्द लिहिले होते, इंटरनॅशनल पोलीस. मग पळालं पाहिजे. मधुवंती, तू गेलीस आणि बघ माझी अवस्था. हॅलो हॅलो, हां मोहिते बोलतो. हे पहा ऐका. आता 11:15 हो, माहीम पोस्टात एक रजिस्टर पत्र केलंय. कोणी? अरे आहे असाच आहे. मधुवंती नाव सापडतं का पहा. हां मधुवंती नावावरून पत्र कोणत्या गावाला गेले ते शोधा. अर्ध्या तासात फोन करतो. हां. लगबगीनं फोन करून मोहिते पुन्हा पाठलागाच्या मोहिमेला लागले. आता मोहित्यांच्या सावजाला पाठलाग होत आहे याची कल्पना आली होती. आता जागरूकता जास्त बाळगायला हवी होती. आवीला परत आलेलं पाहून अनुराधेला आश्चर्यच वाटलं. हे काय भाऊजी, ऑफिसला दांडी काही विचारू नका हो आज. का? बरं आधी हे सांगा, तुमचे पिताजी कुठे आहेत? अहो, ते सकाळीच बाहेर गेलेत. सगळ्यांचा बंदोबस्त करतो म्हणाले. काय त्यांच्या डोक्यात आलंय कळत नाही बाबा. आपल्या मागे पाळतीवर पाठवण्याचं काम दातेच्या सासऱ्याचंच याबद्दल आवीला संदेह राहिला नाही. पानवाल्याकडे सिगरेट आणि पान मागण्याच्या निमित्तानं उभ्या असलेल्या मोहित्यांनी समोरच्या चाळीचा पत्ता टिपून घेतला. आवीचं काम झटपट आटोपलेलं पाहून त्यांना आश्चर्य नाही वाटलं. आवीनं जलद हालचाल करणं प्राप्त आहे यात काहीच नवल वाटलं नाही त्यांना. खाली उतरलेल्या आवीनं टॅक्सी केली. मोहित्यांच्या नशिबानं त्यांनाही दुसरी टॅक्सी मिळाली. एका ऑफिसच्या बिल्डिंगसमोर आवी उतरला. मोहित्यांनी एकदम आवी बसलेली टॅक्सी तपासायचं ठरवलं. आवी बिल देऊन जाताच त्यांनी ती टॅक्सी थांबवली. मोहित्यांच्या कयासाप्रमाणे टॅक्सीत काहीतरी मजकूर लिहिलेली 2 बसची तिकीटं सापडली. त्या गोखलेला आधी उडवली पाहिजे. अनर्थाचं मूळ तीच आहे. 12 परेल विलेज रोड, पावसकर बिल्डिंग. मस्तकात गोळी घातली पाहिजे. दुसऱ्या तिकिटावर पिस्तूल हा एकच शब्द 3 वेळा लिहिला होता. त्याचप्रमाणे वेड्यावाकड्या शब्दात, काम उरकलं की मी येतोच मधुवंती, तुला पत्र पोचायच्या आधीच भेटतो, हाही मजकूर होता. मोहित्यांनी ड्रायव्हरला डझनभर प्रश्न विचारले. आवीच्या ऑफिसात कोणी गोखले नावाची बाई आहे, तिला त्याचं मन समजत नाही, तिच्यामुळे सगळं बिनसलंय वगैरे वगैरे. आवी स्वतःशीच बडबडत असल्याचं ड्रायव्हरनं सांगितलं. 2 पोलीस कॉन्स्टेबलना घेऊन मोहिते जेव्हा सौ गोखल्यांच्या घरी परळला गेले तेव्हा सगळी चाळ कुतूहलानं गजबजून गेली. सौ गोखले ऑफिसात गेल्या होत्या. घरातल्या सौ गोखल्यांच्या माणसांकरवी त्यांना ऑफिसात फोन करून मोहित्यांनी घरी बोलावून घेतलं. सौ गोखले तशा खमक्या मनाच्या, पण हा प्रकार पाहून त्या गडबडल्या. थांबा, शांत व्हा. गडबडून जाऊ नका. बसा. हा मोहिते आहे तोवर तुमच्या केसालाही धक्का लागायचा नाही. अहो पण हा काय प्रकार आहे? सौ गोखलेने चाचरतच विचारलं. सांगतो सगळं सांगतो. आधी मला हे सांगा, तुमच्या वाईटावर कोणी आहे का? नाही, तुम्ही कोणाचा अपमान केलाय का? कुणाला डिवचलं वगैरे? छे बाई, कोणीच नाही माझ्या वाईटावर. आणि मी कशाला कोणाला डिवचायला जाऊ? मोहिते विचारात पडले. खिशातून तिकीट काढून दाखवीत त्यांनी विचारलं, बरं, हे हस्ताक्षर ओळखता? हो, हे तर आमचं नाडकर्णी साहेब. पण त्यांचा काय संबंध? तो तर अगदी भोळा माणूस आहे. उपरोधिक हसत मोहिते म्हणाले, ते भोळा वगैरे आम्ही पाहून घेऊ. तुम्ही त्यांचा पत्ता द्या. मी पत्ता देते, पण पुन्हा एकदा सांगते की तो प्राणी अगदी निरुपद्रवी आहे. पत्ता टिपून घेत मोहिते म्हणाले,
हे बघा, तुम्हाला कल्पना नाही आहे, पण याच माणसापासून तुम्हाला धोका आहे. काय? हो. अच्छा, जमादार 1258 आणि 1520, तुम्ही इथेच थांबा रे. यांच्या जीवाला अपाय होऊन काही. अहो पण मी खरंच सांगते. गोखल्यांना मध्येच थांबवीत मोहिते म्हणाले, हे पहा बाई, तुम्हाला संरक्षणाची आवश्यकता आहे. अवीच्या घरी अवी एकटाच राहत होता. मोहित्यांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा असंख्य चिठ्ठ्या चपाटे त्यांना सापडल्या. त्या चिठ्ठ्यांचा मेळ घालणं म्हणजे इतिहास संशोधन करण्यासारखं होतं. हायड्रोजन बॉम्ब हिंदुस्थानात केव्हा तयार होईल? सुभाषचंद्र आणि हिटलर जिवंत असतील काय? CID जात नष्ट व्हायला पाहिजे. एक ना दोन अनेक प्रकार होते. झडतीचं काम चालू असतानाच त्यांचा असिस्टंट आला. काय बातमी? तुम्ही सांगितलेला गृहस्थ आत्ताच पॅसेंजरने लोणावळ्याला गेलाय. रिटर्न तिकीट काढलंय. त्यावरून तो लवकर परत येईल असं वाटतं. बर. कोण बरोबर कोण गेलं? तो आपला गणपत साळुंके गेला साहेब. साळुंखे गेल्या ना? हां. मग काळजी नाही. ठीक आहे. किती उतावळ आहेस तू अवी. 2 दिवसांनी मी येणारच होते ना. मला ते काही सांगू नकोस. सगळं जग खायला उठल्यासारखं वाटत होतं. अरे हो हो, पण आता मी तुझीच आहे ना. एवढं वेडं होणं चांगलं आहे का? एवढं वेड लावणं चांगलं आहे का सांग आधी. बरं ते जाऊ दे. काही घोटाळा नाही ना केलास? हा? नाही, छे घोटाळा कसला आलाय? सोडलं, सगळं सोडलं मी ते. जरा वेळ गेल्यावर मधुवंती म्हणाली, अण्णा काय म्हणतील मला आजच आलेली पाहून, आणि तेही रात्रीच्या गाडीने. त्यांना खूप नवल वाटेल, कारण रात्रीचा प्रवास मी कधीच करत नाही. अगं तू म्हणून आता घरी जायचंच नाही आहेस. आत्ता आधी सरळ माझ्या खोलीवर जायचं आहे. 2-3 तास गप्पा मारायच्या आहेत, मग मी तुला घरी पोचवणार. टॅक्सी तिकडेच चाललेली आहे आपली. अय्या खरंच की माझं लक्षच गेलं नाही एवढा वेळ. मग सॉरी या, पण मला घरी जाऊ दे ना आधी. मी पुन्हा येईन. नो नो नो, मला बोलायचं आहे. मला खूप बोलायचं आहे तुझ्याशी. अरे अवी, 3 तास झाल्या की गप्पा गाडीत. नुसत्या गप्पाच झाल्या. मला कंटाळलीस? या प्रश्नावर मधुवंतीजवळ उत्तरच नव्हतं. आपल्या खोलीवर मोहिते आपली उत्सुकतेनं वाट पाहत असतील याची आवीला पुसटशी कल्पनाही नव्हती. संशयास्पद हालचाल, सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभकारक मजकूर लिहिणे, शांततेला बाधा येईल असे कट करणे आणि खून करायच्या विचारात असणे, एवढे आरोप आहेत या गृहस्थांवर. अवी शांत उभा होता. मधुवंतीने आपलं रडणं प्रयासानं आवरलं होतं. इन्स्पेक्टर बांदिवडेकरांनी विचारलं. तुम्हाला तुमचे आरोप मान्य आहेत का? अवीनं नकार दिला. मिस्टर नाडकर्णी, तुम्हाला समाधानकारक खुलासा द्यावा लागेल. बॉम्बची व्यवस्था कोण करणार होतं? अहो मी सांगते तुम्हाला, हे हे त्यातले नाही आहेत हो खरंच. बाई, शक्यतो तुम्ही मध्ये पडू नका. नाडकर्णी, मला ह्याचं उत्तर हवं आहे. तुम्ही एक मिनिट तुम्ही माझं ऐका. एकच रिक्वेस्ट आहे माझी. ह्यांच्या ऑफिसात फोन करा तुम्ही फक्त. ओके, ऑल राईट. सांगा, नंबर सांगा. मधुवंतीकडे निरखून पाहत बांदिवडेकर म्हणाले. अर्ध्या पाऊण तासाच्या अवधीत अवीच्या ऑफिसचा बॉस फडके, सौ गोखले, श्यामला टिपणीस आणि दाते बायकोला घेऊन चौकीवर हजर झाला. बांदिवडेकरांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली. ऑफिसातल्या हालचाली, वागणूक याबद्दल साहेबांनी पुन्हा पुन्हा ग्वाही दिली. सौ गोखले, श्यामला टिपणीस, दाते दाम्पत्य या सर्वांनी अवीच्या सवयीबद्दल पुन्हा पुन्हा सांगितलं. एवढं सगळं रामायण घडत होतं तरी अवीचे उद्योग उपद्व्याप चालूच होते. खाली मान घालून बांदिवडेकरांचीच पेन्सिल उचलून तो टेबलाच्या कोपऱ्यावर पडलेल्या कागदाच्या कपट्यावर काहीतरी लिहितच होता. आता बांदिवडेकरांची खात्री पटवण्यास खास उपाय सापडल्याचा दातेला आनंद झाला आणि उमेदीनं तो म्हणाला, पहा साहेब, एवढ्या गोंधळातही त्याचा उद्योग चालूच आहे. बांदिवडेकरांनी तो मजकूर वाचला आणि ती मोठ्यानं गरजले. ओ नो, ऑल ऑफ यू कॅन गो नाउ. सगळे बाहेर पडले. जाताना मधुवंतीनं आवीला जवळजवळ खेचतच नेलं. बांदिवडेकरांकडे भीत भीत पाहत मोहित्यांनी आवीने लिहून ठेवलेला कागदाचा कपटा उचलला. त्या कागदाच्या कपट्यावर आवीनं वाक्य लिहिलं होतं. लाच घेतल्याशिवाय बांदिवडेकर आपल्याला आज सोडणार नाही. सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे लिखित पेन सलामत तो या कथेचं अभिनाट्य वाचन आत्ताच आपण ऐकलं. यातील सहभागी कलाकार
निखिल हजारे, आनंद केकाण, मिलिंद सफई, संदीप भागवत, सुशील जाधव, लतिका गोरे, नम्रता कदम, निर्मिती सहाय्य लीना चाळसकर यांचं आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.